देखील आमदार होते. अनंत साहेब आमदार होते 3 वर्ष सलग विक्रमी महापौर होते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची जाण आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीला व्हावी, जेणेकरून त्यांचे एक आदर्श आणि एक प्रेरणास्थान म्हणून आपली भावी पिढी देखील विचार करेल. आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, आपण सगळ्यांनी वाचलं, आपल्या भावी पिढीने वाचलं. आमदार होते, एकवेळ टचचे तर गेले अनेक वर्ष ते अध्यक्ष होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप मोठ्या घोषणावर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी त्या खूप अभिमानाच्या गोष्टी. माथे पे उसके चोट का गहरा निशान था, सामान कुछ नहीं था कटे हाल मगर झोली में उसके जोड़ कोई संविधान था. असे संविधान घेऊन एक माणूस आयुष्यभर लढत राहिला, आयुष्यभर बोलत राहिला. मी त्याला चिरंजीव म्हणते, मुलाला आपण चिरंजीव म्हणतो आणि निरंतर तो आपल्यात आहे म्हणून तो चिरंजीव, म्हणून चिरंजीव अनंता, चिरंजीव अनंता. व्यासपीठावर मान्यवरांना अभिवादन करतो. आज काय बोलू, जे काही बोलायचं ते पुस्तकामध्ये मी नमूद केलंय. आणि त्या पुस्तकाचं भाग्य आज उद्धव साहेब, खरंच तरे साहेब आभाळात हे सगळं आजचा प्रकाशन सोहळा पाहत असतील तर निश्चित सुखावले असतील एवढं निश्चित मला वाटतंय. कारण त्यांचा संपूर्ण जीव हा दोनच गोष्टीत होता, एक तर कारल्याची एकविरा देवी आणि बांद्र्याची मातोश्री. आणि उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. या पुस्तकाचं भाग्य नक्कीच उभेल असं बोलून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. तुमची छान पुस्तक काढले त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे. पण मी सगळ्यांना सांगतो की हे पुस्तक वाचा, जरूर बघा, पण मग छान त्या माणसाचा नाही तो त्यातला छानपणा आपल्यामध्ये काहीतरी येऊ द्या, थोडं तरी येऊ द्या. असं आता तुम्ही सांगितलं की हा दुसराच वेळ आहे, एक यशवंतरावचा आणि दुसरा हा. आपली कोणाची कोण पुस्तकं काढली असं माझं म्हणणं नाहीये, पण आपण असं काहीतरी करू शकतो का, करू शकलोय का की आपल्यानंतर सुद्धा लोक आपली आठवण काढतील चांगले आहे. हे जरी काहीतरी आपण घेतल्या पुस्तकातून तरी मी म्हणून या पुस्तकाचं अनंतपर्यंत आयुष्याचं सार्थक झालं. तरे यांनी जे एक आपलं व्रत घेतलं होतं, सेवेचं व्रत, ते व्रत घेऊन आताची सुद्धा शिवसेना पुढे चालते. आणि भाजपाच्या सुरुवातीला मी जो काही उल्लेख केला की आता हे गाडीत बसल्यानंतर ठाणेकर कसे राहत असतील, कसे इकडे तिकडे जात असतील, विकास झाला मग विकास झाला तर पैसा खर्च झालाय, मग खर्च गेला कुठे, कोणाच्या खिशात गेला. ट्रॅफिक जाम एवढा होतो, एवढा ट्रॅफिक जाम मी यापूर्वी कधी ठाण्यात पाहिला नव्हता. या सगळ्या गोष्टीबद्दल महापालिका लुटले, राज्याची तिजोरी लुटले, मुंबईची तिजोरी लुटलेली आहे. मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास 2.25 लाख कोटीचं देणे देऊन करून ठेवलेले. कोणी केलं हे? काय शेतात जायला हेलिकॉप्टर, काय शेतकरी पंचतारांकित शेती, हेलिकॉप्टरनी शेतात जातो. मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं तर तिकडे जाऊन की आपल्यासोबत इतर पक्ष सुद्धा आहे, विशेषतः मनसे सुद्धा आहे. तर मग मी आज सांगतो, जसं शिवसेना प्रमुख म्हणाले तेव्हा त्या शत्रूला जेव्हा उठून फेकलं जाईल ना, तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एकदा आईच्या दर्शनाला येईल. ठरवलं की ते ठरवलं आणि तसं ते करतात आणि तसं तुम्ही ते कराल याची खात्री बाळगतो आणि आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर माझ्या करिअरमध्ये अनंतरे साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. कारण संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत एकविरा या देवस्थान गडावरती प्रत्येक वर्षी अनंतरे साहेब माझा कार्यक्रम ठेवायचे, त्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळाली. अनंत आकाश हा पुस्तक प्रसारित झालं, त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ते मला नेहमीच स्टेजला ते एकविरा आईचं गाणं गायला लावायचे. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली अनंतरे साहेबाना गो, अनंतरे साहेबाना. आई तुझा पुजारी कवर गेला गो, आई तुझा पुजारी कवर गेला, आई तुझा पुजारी कवर गेला गो, पूजेला जायले येलो. आई माऊलीचा उदा उदा.